नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र तक टीव्ही न्यूज। बातमी आहे मीरा भाईंदरहून। मीरा भाईंदरमध्ये आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य जाहीर सभा पार पडली असून या सभेमुळे संपूर्ण परिसरातील राजकीय वातावरण तापले आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या सभेत शिवसेना शिंदे गटचे वरिष्ठ नेते, मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदरमधील विकास कामे, रस्ते, पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि नागरिक सुविधांबाबत सरकारने केलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला। याच वेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत आम्ही फक्त घोषणा नाही करत तर काम करणारी सरकार आहोत असा ठाम संदेश दिला। या जाहीर सभेसाठी पोलीस प्रशासनाकडून कटेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते तर संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली होती। एकूणच मुख्यमंत्री शिंदे यांची ही सभा मीरा भाईंदरच्या राजकारणातील मोठे शक्ती प्रदर्शन मानली जात असून यामुळे येणाऱ्या निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत। लाडक्या बहिणी भरपूर आहेत, इकडे आहेत, तिकडे आहेत, तिकडे आहेत। लाडक्या बहिणींचं मनापासून मी स्वागत करतो आणि माझ्या लाडक्या भावांचे मनापासून स्वागत करतो। सभेला लोटलेली गर्दी, भगवं वादळ पाहून विरोधकांच्या पोटात गोळा उठला असेल ना, त्यांच्या पायाखालची वाळू सरकेल। आणि एवढी गर्दी, मला तर वाटतं हे प्रचार रॅली आहे का विजयाची रॅली आहे। 15 जानेवारीला हेच प्रेम आणि आशीर्वाद शिवसेनेला द्या अशी विनंती मी तुम्हाला करायला आलोय। मी खरं म्हणजे आता संभाजीनगरहून आलोय, ठाण्यातला रोड शो करून आलोय। मीरा भाईंदर माझं ठाण्या इतकंच प्रेमाचं शहर आहे। मीरा भाईंदरवर देखील बाळासाहेबांचं प्रेम होतं। बाळासाहेब म्हणायचे मुंबईत भगवा, ठाण्यात भगवा, मध्ये का नाही। आणि म्हणून इथले आपले कार्यसम्राट मंत्री प्रताप सरनाईक यांनी विडा उचललाय की मीरा भाईंदरवर भगवा फडकायला पाहिजे, भगवा डौलाने फडकवण्याची सभा आहे। खरं म्हणजे 15 तारखेला तुम्ही धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून या ठिकाणी विक्रमी मताने सर्व आपल्या उमेदवारांना, उमेदवार सगळे इकडे आहेत काय? किती उमेदवार आहेत? 81 म्हणजे 9 नंबर आपला लकी नंबर आहे। आणि हे व्यासपीठ या सर्व आपल्या उमेदवारांना विजयी करून विरोधकांचा डब्बा गुल करायचा आहे। आणि शिवसेनेने केलेली कामं जर आपण पाहिली तर अनेक कामं केली। या ठिकाणी मी हम हिंदी थोड़ा बोलू का? हम कई जगह पर महायुति के साथ लड़ रहे, दुर्भाग्य से यह गठबंधन नहीं हुआ है, लेकिन कोई हमारे साथ आए ना आए, मुझे किसी पर भी आलोचना नहीं करना है, लेकिन हमारा उद्देश्य है कि इस मीरा भाईंदर का विकास, आम जनता का विकास, या डेवलपमेंट का एजेंडा शिवसेना का है। और किसका क्या एजेंडा है मुझे पता नहीं। प्रताप सरनाईक के जी के नाम में ही प्रताप है, वो विजयी प्रताप करेंगे। और मैं ये कहूंगा इम्पॉसिबल शब्द शिवसेना के डिक्शनरी में नहीं है। इम्पॉसिबल को पॉसिबल करना शिवसेना को आता है और शिवसेना को हराना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है। मीरा भाईंदर के विकास का जो भी दुश्मन हो उसका करेक्ट कार्यक्रम शिवसेना करेगी और यहाँ की जनता करेगी। गेल्या 3 वर्षात प्रताप सरनाईक यांनी या मीरा भाईंदरचा मेकओव्हर केलाय। मला आठवतंय या ठिकाणी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन सुरू झालं
हे नुसते आर्ट गॅलरी नाही, तर मीरा भाईंदरवर भगवा फडकवण्याची नांदी होती. इथं भगवाच फडकणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. मी मुख्यमंत्री असताना मीरा भाईंदरला भरीव विक्रमी निधी दिला. या भागात आज जे रस्ते कॉन्क्रीटचे दिसताय, विकास दिसतोय, तो त्याच निधीतून प्रताप सरनाईक यांनी केला. हे सगळं क्रेडिट शिवसेनेचं आहे. इथल्या जनतेला हे माहीत आहे. गेल्या 10-15 वर्षात मीरा भाईंदर पूर्णपणे बदलतंय. प्रताप सरनाईक आमदार झाल्यापासून या शहराचं भाग्य बदललेलं आहे. 3 वर्षात मीरा भाईंदरच्या विकासासाठी 1871 कोटी रुपये दिले. ड्रेनेज, पाणी पुरवठ्यासाठी 770 कोटी दिले. महानगरपालिकेत अधिकारी कर्मचारी नसतील तर काम कसं होणार हे प्रताप सरनाईक यांनी सांगितल्यानंतर इंजिनियर, फायर ऑफिसर, कॉम्प्युटर ऑपरेटर, नर्सेस, हेल्थ स्टाफ अशी कितीतरी पदं भरली. आरोग्य कर्मचाऱ्यांची अधिसंख्य पदं भरली. भुयारी गटार योजना टप्पा 2 साठी या ठिकाणी लोनचा पण परवानगी दिली आहे ना, ते दिलेलं आहे. दिवाणी न्यायालय सुंदर आणि भव्य अशा इमारतीत सुरू झालंय. मेट्रोमुळे मीरा भाईंदरचा मुंबई शहराशी चांगला संपर्क होईल. दहिसर ते काशीमीरा मेट्रो 7 सुरू झाली की मोठा फायदा होईल. भाईंदरला थेट जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या प्रकल्पामुळे अनेक वर्षानंतर या मीरा भाईंदरला दिलासा मिळाला आहे. इथला टोल नाका आपण काढून टाकलेला आहे. या लोकांना दिलासा देण्याचं काम झालंय. आम्ही नुसत्या घोषणा करत नाही तर काम करून दाखवतो. मीरा भाईंदर ऐसा शहर है, जय श्री राम. मीरा भाईंदर ऐसा शहर है जहां मिनी इंडिया है, मिनी भारत है. या उत्तर भारतीय, राजस्थानी, गुजराती, जैन समाज और कई समाज बड़ी संख्या में रहते हैं. उन्होंने, शिवसेना ने साथ में उनको लिया है. वो शिवसेना को अपने मानते हैं. हम लोग एक दूसरे के सुख दुख में शामिल होते हैं. ये संस्कृति हमारी घुल मिल गई है. शिवसेना का बस एक ही नारा है, अब मीरा भाईंदर हमारा है. सभी जातियों और धर्मों के लिए लोग यहाँ रहते हैं. हमने यहाँ सरदार वल्लभ भाई पटेल समाज भवन, साउथ इंडियन समाज भवन, बंगाली समाज भवन, मैथिली समाज भवन, उत्तराखंड समाज भवन, हिमाचल समाज भवन, ओडिशा भवन भी बनवाया है. उत्तर भारतीय भवन, अरे तो मैं दिल्ली में जाता है जब ये सब भवन दिखता है मेरे को, ये इधर ही सब भवन बना लिया है. मैं देश का पहला मुख्यमंत्री था जिसने अपने गौ माता को राज्य माता का दर्जा दिया है. मैं 15 तारीख को बराबर जय श्री राम बोल के धनुष्य बाण का बटन दबाओ. प्रभु रामचंद्र जी का धनुष बाण है ना. हाँ, मुझे इस बात का अभिमान है कि ये महाराष्ट्र हमारा पहला राज्य है जो गौ माता को राज्य माता का दर्जा दिया.